डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर व डॉक्टर कोटणीस फाउंडेशन यांच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली। डॉक्टर कोटणीस यांच्या स्मृतिदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर व डॉक्टर कोटणीस फाउंडेशन यांच्या पुढाकाराने भव्य रॅली आयोजित करण्यात आली। रॅलीचे उद्घाटन जिल्हा प्रमुख सत्र न्यायाधीश मनोजी शर्मा यांच्या हस्ते झाले। डॉक्टर कोटणीस माहितीपट 100 शाळांमध्ये दाखवण्यासाठी शासनाला पत्र लिहिणार असून तरुणांना मानवतेचे संस्कार करणे अत्यावश्यक आहे, असे न्यायमूर्ती शर्मा यांनी सांगितले। आणि सर्वात मोठी गोष्ट डॉक्टर कोटणीस असं मला नाही वाटत की कोणी असेल विद्यार्थी की त्यांना माहितीच नसेल, परंतु आज पहिल्यांदा माहीत पडलं की ते सोलापूरचे आणि अजून गदगद झालो आहे। या पावनभूमीवर मी आहे जिथून इतके स्वतःला वाहून नेणारे, स्वतःचं जीवन सेवेला समर्पित करणारे असे लोक त्या भूमीतून निघालेले, त्यांना कोटी कोटी प्रणाम। आणि एक आता माहीत पडलं की डॉक्युमेंटरी तयार झालेली आहे, खूप मोठी गोष्ट आहे, पण बोलल्याशिवाय राहू शकत नाही। इतके वेगवेगळ्या फालतू विषयावर मूवीज बनतात। प्रश्न असा आला की वाय दे शुड नॉट बी अ मूवी ऑन डॉक्टर कोटणीस। परत थिएटर्समध्ये हे मास जे अप्रोचचे साधन आहे, जिथे सर्वांना याची माहिती होऊ शकते, तर थिएटर्समध्ये का डॉक्युमेंटरी आपण प्रयत्न करू नये। तर आपण जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करून जो माहिती संचार विभागात आहे त्यांच्यामार्फत प्रयत्न हाच आहे की ही बाब इफेक्टिव्हली ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपाने सर्वांपर्यंत पोहोचावी। 4 हुतात्मा पुतळ्यांपासून वैद्यकीय व इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या शानदार रॅली सुरुवात झाली। या प्रसंगी रवींद्र मोकाशी, अध्यक्ष विक्रम बंडेवार, सेक्रेटरी प्रमोद देशपांडे, डॉक्टर नैना व्यवहारे, डॉक्टर राजकुमार, ॲडव्होकेट हर्षल देशमुख, गायत्री कुलकर्णी, जया चलगिरी, पल्लवी बंडेवार, मयुरा कुरा, माऊली झांबरे, संतोष गवळी, बिराजदार रोहन तमशेट्टी आदी उपस्थित होते। 4 हुतात्मा पुतळ्यांपासून सुरू झालेल्या या रॅलीत वंशपायन मेडिकल कॉलेज, साई आयुर्वेदिक कॉलेज वैराग, विविध शाळा कॉलेजांमधील 700हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले। विद्यार्थ्यांनी मानवता हाच धर्म असे संदेश देणारे फलक हातात घेतले होते। कोटणीस स्मारक येथे झालेल्या समारोपात रोटरीचे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मोहन देशपांडे यांनी डॉक्टर कोटणीस यांच्या सेवाभावी कार्याचे महत्त्व पटवून दिले व उपस्थितांना मानवतेची सेवा करण्याची शपथ देण्यात आली।